नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला मराठीचा व्याकरणाचा थोडासा भाग बघायचा आहे, तो म्हणजे प्रयोग आणि अलंकाराबद्दल थोडी आपण आज माहिती घेणार आहोत. उद्याचा आपला पेपर आहे मराठीचा, तर त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेण्यासाठी प्रयोगवरती पण मला वाटतं दोन मार्क आहेत आणि अलंकारावरती पण 2 मार्क, टोटल 4 मार्काचा आपण अभ्यास थोडक्यात बघणार. शॉर्टकट मध्ये, जास्त डिटेल मध्ये आपण अभ्यास करणार नाही आज. ठीक आहे. तर पहिलं बघा, तुम्हाला टोटल बघायला गेलं तिथं तुमच्याकडे 3 प्रयोग आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. नेहमी गोंधळ उडतो मुलांचा, कारण का खूप अशी मुलं आहेत जी फक्त पुस्तक उद्या पेपर आणि आज उघडणार, वर्षभर मराठीच्या पुस्तकाला काही धडे काय माहिती पण नसतं, अशी मुलं आहेत. त्यांच्यासाठी तर खूपच बरं पडेल. बघा, पहिला आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कोणतंही वाक्य म्हटलं तर 3 प्रकार आहेत तुमचे. एक, कर्ता. तुम्हाला काय करायचं आहे, 3 गोष्टी घ्यायच्या. बघा, वाक्याची रचना कशी असते: कर्ता, कर्म, क्रियापद. जसं इंग्लिशमध्ये असतं सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, त्याचप्रमाणे इथे ना कर्ता, कर्म, क्रियापद. आपल्याला लक्ष काय ठेवायचं, नाव काय बघायचे, कर्तरी प्रयोग म्हणजे लक्ष काय ठेवायचं, कर्ता. कर्ता बदलला की क्रियापद बदलला. बघा उदाहरण बघा, समीर चित्र रंगवतो. याच वाक्यामध्ये बघा, आता समीरच्या ऐवजी कर्ता काय घेतलाय, मुलगी घेतली. समीरच्या ऐवजी नाव काय घेतलंय, स्वाती. जर मुलगी हे नाव म्हणजे मुलगी कर्ता बदलला तर काय झालं, रंगवतो तो क्रियापद काय झालं, रंगवते. म्हणजे क्रियापद कुणामुळे बदललं, कर्त्यामुळे. तर त्याला काय बोलायचं, कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य बघा, मुलगी सूचना फलक वाचते आणि मुली सूचना फलक वाचतात. यामध्ये काय, कर्ता मुलगीच आहे, पण फरक आहे एकवचन आणि अनेक वचनचा. तिथे पहिल्या वाक्यामध्ये कर्ता तुमचा एकवचन होता आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता तुमचा अनेक वचन होता. मुली झाल्या, मुली सूचना फलक वाचतात आणि कर्त्यामध्ये बदल झाल्यामुळे इथे क्रियापद बदललं, त्याला काय बोलतो आपण, कर्तरी प्रयोग. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, आम्ही शाळेत जातो आणि इथे त्या शाळेत जातात, इथे सर्वनाम बदललं. सर्वनाम बदलल्यामुळे सुद्धा काय झालं, क्रियापद बदललं. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, कर्ता बदलल्यामुळे जर क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. तसंच पुढचा प्रकार आहे आपल्याला, बघा इकडे लक्ष दे. इकडे पुढचं वाक्य, कर्मणी प्रयोग. याला थोडस आपण झूम करूया. बघा, कर्मणी प्रयोग. कर्मणी म्हणजे काय, परत आता इथं फरक आला. कर्म, कर्म म्हणजे काय, वर बघूया आपण त्याच्यामध्ये. बघ लक्ष दे इथे बघा, शिक्षक कर्मणी प्रयोग, बरोबर. आता इथे बघा, केशवने सदरा खरेदी केला. या वाक्यामध्ये बघितलं तर काय फरक पडतो बघा आपल्याला. कर्ता काय रे याच्यामध्ये, केशव. क्रियापद काय बघा, केला. तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म काय तुमचं, सदरा. पहा, केशवने सदरा खरेदी केला. आता इथे कर्म बदलले, करता तोच आहे, केशवने करता तोच ठेवलाय, केशवच करता आहे. बदल कशामध्ये झाला, कर्मामध्ये बदल झाला. केशवने विजार खरेदी केली. किंवा असंही म्हणू शकतो, केशवने साडी खरेदी केली. बरोबर आहे ना. मग कर्म बदललं, कर्म बदलल्यामुळे तुमचं क्रियापद बदललं, तर वाक्य कोणतं होतं, कर्मणी प्रयोगाचं वाक्य होतं. दुसरं वाक्य बघा, कमलने बक्षिसे मिळवली. आणि इथं अगोदर पहिलं वाक्य काय होतं, कमलने बक्षीस मिळवलं. कर्म तेच आहे. कर्म पहिल्या वाक्यामध्ये एक वचन होतं, दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म तुमचं कसं आहे, अनेक वचन आहे. बक्षीस आणि बक्षिसे, बरोबर. मग इथं कमलने बक्षीस मिळवले, कमलने बक्षिसे मिळवलं. फरक कशाचा पडला, क्रियापदात बदल कुणामुळे झाला, क्रियापदात बदल तुमच्या कर्मामुळे झाला. कर्म बदलल्यामुळे, कर्माचं वचन बदलल्यामुळे जर समजा क्रियापद बदलत असेल किंवा कर्म बदलल्यामुळे जर क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाचं नाव काय आहे, तुमच्या कर्मणी प्रयोग. त्याचप्रमाणे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये काय, तुम्ही कर्त्यामध्ये बदल करा किंवा कर्मामध्ये बदल करा. कर्ता किंवा तुमचं कर्म बदला, तुमचं क्रियापद बदलत नाही. क्रियापद जसं आहे तसंच राहतं. लक्ष द्या. सैनिकांनी, आता इथे रोखणे, आपण रोखले बोलूया. सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले. सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले. बघा इथे एक वचन होतं, अनेक वचन केलं. सैनिकांनी शत्रूंना, बघा कर्माचं अनेक वचन केलं, सीमेवर रोखले. तरी सुद्धा क्रियापदात कोणताही बदल नाही. रोखले तो रोखलेच आहे. मग क्रियापदामध्ये बदलच नाही. तुम्ही कर्ता बदलताय, कर्त्याचं एक वचनचं अनेक वचन करताय, कर्म बदलताय, कर्माचं सुद्धा एक वचन अनेक वचन करताय, तरी सुद्धा तुमचं क्रियापद जर बदलत नाही तर त्या प्रयोगाला तुम्ही काय बोलणार, भावे प्रयोग. ह्या वाक्यामध्ये अजून नसेल का, हे पण वाक्य बघा, श्रीधर पंतांनी बैलांना बांधले, सुमित्राबाईंनी गाईला बांधले. इथं बघा, कर्ता बदलला. जो पुल्लिंगी कर्ता होता तो काय केला, स्त्रीलिंगी केला. त्याने घोड्याला बांधले, आम्ही शेळ्यांना बांधले. म्हणजे इथे सुद्धा काय झालं,
कर्म बदललं, कर्ता बदलला तरी सुद्धा क्रियापदात कोणताही बदल नाही, म्हणजे त्याला काय म्हणणार, कर्मणी सॉरी कोणता प्रयोग तुमचा, भावे प्रयोग. परत एकदा लक्षात घ्या, किती प्रयोग आहेत, 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, जर क्रियापद कुणामुळे बदलते, कर्त्यामुळे बदलते. भावे प्रयोग म्हणजे काय, क्रियापद बदलते पण कुणामुळे बदलते, कर्मामुळे बदलते. आणि तुमचं सॉरी भावे प्रयोग म्हणजे कुठला तुमचा होता, भावे प्रयोग म्हणजे त्याच्यामध्ये क्रियापद असेल बदल होतो का, नाही. भावे प्रयोगात क्रियापदात बदल होत नाही. तुमचा कर्ता बदला किंवा तुमचं काय बदला, कर्म बदला तरी सुद्धा प्रयोग बदल, क्रियापद बदलत नाही, त्याला काय बोलणार, भावे प्रयोग. आणि मध्ये अगोदर जो होता तो कुठला होता, कर्मणी प्रयोग. कुठला होता, कर्मणी. कर्मणी मध्ये क्रियापद कुणामुळे बदललं, तुमचं कर्म. चला आता याच्यानंतर आपल्याला अलंकाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. लक्षात घ्या या वाक्यामध्ये अलंकार. तसे आपल्याला अलंकाराचे 4 प्रकार, त्यातला पहिलाच बघूया आपण. पण अलंकार म्हणजे काय, आपण म्हणतो ना दागिना, कसं कोणती स्त्री दागिन्याशिवाय सुंदर दिसत नाही असं म्हणतो, त्याचप्रमाणे कोणती कविता जर अलंकाराचा वापर केला नसेल तर ते अलंकाराशिवाय त्या कवितेला सुद्धा शोभा येत नाही. मग त्यामध्ये बघूया आपण अनन्वय. आता इथे बघा अनन्वयाचं वैशिष्ट्य काय बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला, उपमेय आणि उपमान एकच आहे. उपमेय आणि काय, उपमान एकच असं वर्णन असेल तर काय बोलतो आपण, अनन्वय. म्हणजे थोडक्यात काय बघा, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येते, म्हणजे उपमेयाला आपण काय करतो, उपमेयाचीच उपमा देतो. मग परत डाऊट येतो, हे उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, आहे की नाही. उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची ते, लक्षात घ्या. आणि उपमान म्हणजे काय, आपण ज्याला ती उपमा दिली म्हणजे ज्याच्यावर तुलना करायची. उदाहरण बघा, XYZ मुलीचा चेहरा चंद्रासारखा गोल आहे. आता कुणाची तुलना कुणाबरोबर केली, मुलीच्या चेहऱ्याची चंद्राबरोबर केली. मग मुलीचा चेहरा काय झाला, उपमेय. तिला उपमा कुणाची दिली, तिला आपण उपमा चंद्राची दिली, बरोबर. मग तसं इथे वाक्य बघा, आहे ताजमहल एक जगती तो तसं त्याच्या परी. म्हणजे तर ताजमहल सारखी तुलना करायला दुसरं कोणी नाही, ताजमहलला आपण उपमा ताजमहलचीच देणार. म्हणजे उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत असं वर्णन, काय बोलायचं, अनन्वय. म्हणजे बघा इथे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणजे जेव्हा उपमेयाला कोणाची उपमा देतोय, उपमेयाचीच उपमा देतोय. म्हणजे ताजमहल सारखी दुसरी कुठली वास्तू आहे का, नाही. पण ताजमहलला उपमा पण कुणाची देतोय, ताजमहलचीच देतोय. म्हणजे इथे उपमेय पण काय झालं, ताजमहल, आणि उपमान पण काय झाला, ताजमहल. हा आंब्यासारखा गोड आंबा हाच बघा, आंब्याला पण बघा आंब्याची जी गोड चव आहे त्याला सुद्धा दुसरे कुणाची उपमा देता येते का, नाही. मग इथे सुद्धा उपमेय आणि उपमान तोच झाला. हे झालं कोणतं, अनन्वय अलंकार. नंतर आपण होती ओळखायचं म्हटलं तर लक्षात घ्यायचे काही शब्द आहेत, शब्दानुसार बघूया आपण, बघा समजेल तुम्हाला थोडस. बघा आपण न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द आले की समजायचे तुम्हाला काय ओळखायचे, आपण होती अलंकार. वाक्यामध्ये आलं की समजायचं. कुठलं पर्याय बघा, न, नव्हे, नोहे, नसे, कसे असे शब्द आले की काय समजणार तुम्ही त्याच्यामध्ये कोणता अलंकार होतो, आपण होती. मग आता याच्यामध्ये पहिलं एक वाक्य होतं मगाशी आपण बघितलं, न हे नय न, बरोबर ना. मग त्या पद्धतीने न हे काय झालं, तुमचं उपमेय, बरोबर. अशा तुम्ही सांगू शकता, उपमेय ओळखायचा प्रयत्न करू शकता. एक मिनिट पाहिजे बघूया अगोदरच एक वाक्य पुन्हा 138 वर बघा, न हे नयन पाकळ्या उमललेल्या सर्व जातील, बरोबर. न नंतर जो शब्द येतो न, नसे वगैरे, तो तुमचा काय झाला, उपमेय. त्याला कुणाची उपमा दिली, सर्व जाती पाकळ्याचा, मग तो काय झाला, उपमान. तसे न हे वदन, वदन काय झालं, उपमेय. ह्या पद्धतीने. आणि शरद, चंद्रमा शरदीचा, शरद ऋतूतील चंद्रमा जो आहे ती त्याची उपमा दिली. मग अशामध्ये तुम्ही सांगू शकता उपमान म्हणजे काय. नंतर परत एकदा बघूया पुढे, अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय, अशक्य गोष्ट जेव्हा शक्य करून सांगितली जाते. बघा खूप काही उदाहरणं आहेत. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली तर त्यामध्ये काय होते, असंभवता अधिक स्पष्ट होते. असंभवता म्हणजे अशक्यच गोष्ट आहे, ती होऊच शकत नाही अशी गोष्ट सांगितली जाते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, अतिशयोक्ती अलंकार. आता बघा इथे, जो अंबरी उपळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. म्हणजे काय, एक घोडा इथं दिलाय, नळराजाचा एक घोडा होता. नळराजाने दमयंतीची फार मोठी अशी कविता आहे स्वयंवराची, पण आता सध्या आपल्याला त्याची चर्चा नाही करायची. नळराजाचा घोडा जो आकाशात इतका उंच उसळला की त्याचा जो खूर आहे त्या पायाचा पुढचा तो
कुणाला लागलाय? चंद्राला. आणि तोच तनुवरी डागला आहे आणि त्यात तो चंद्राला काय पडलाय? डाग. आता खरंच शक्य आहे का पृथ्वीवर कुठला तरी घोडा उपाळेल आणि त्याचा पाय चंद्राला लागेल? शक्य नाही. म्हणजे ती काय झाली? अतिशयोक्ती अलंकार. किंवा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, हेही शक्य नाही. म्हणजे तो पण कोणता झाला? अतिशयोक्ती अलंकार. इथे पण बघा एक आहे अजून एक, दमडीचं तेल आणलं. दमडी म्हणजे आता आपण म्हणूया 1 रुपयाचं तेल आणलं. सासूबाईचं न्हाण झालं, सासूबाईची आंघोळ पण झाली, मामाजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. बरं झाकून ठेवलं तर त्याला पाय कुणाचा लागला? लांडोरीचा पाय लागला. पाय लागला, तेल सांडलं, त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला आणि त्यामध्ये मोठा उंट पोहून गेला. आता हे शक्य आहे का? नाही. म्हणजे कोणता अलंकार झाला? अतिशयोक्ती अलंकार. नंतर अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास म्हणजे काय? बघा, एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवायचा. म्हणजे बघा उदाहरण दिले बघा इथे, होई जरी संतत दुष्ट संग, म्हणजे कुठल्या तरी संताची जर का दुष्ट माणसाची जरी संगत झाली, न पावती सज्जन सत्वभंग, तरी त्या सज्जन माणसाचं सत्वभंग पावत नाही किंवा त्याचे आचरण कधी बदलत नाही. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. त्याला समर्पक असा अर्थ दुसरा शेजारी ठेवण्यासाठी अजून एक सोबत उदाहरण दिले बघा. असून या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषायले. चंदनाचं झाड बघा, असं म्हणतात की चंदन झाडाच्या अवतीभोवती नेहमी सापच असतात. आपण समजूया चंदनाचं झाड म्हणजे एक शरीर झाड, त्याच्या भोवती फिरणारे साप. पण त्या सापामुळे चंदनाचं झाड कधी विषारी बनतं का? नाही ना. मग त्याच पद्धतीने जर संत जर कुठल्या दुसऱ्या संगतात गेला तरी त्याचा सत्वभंग भंग पावत नाही. म्हणजे ह्या एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवला तर कोणता अलंकार होतो? अर्थांतरन्यास. आणि हा परीक्षेसाठी तुम्हाला जे आहेत इथे पुस्तकामध्ये तुमच्या आहेत, 5 नंबर पण इथे बघू शकता तुम्ही, 128 वरती पण आहे, परत 129 वरती पण काही अशी उदाहरणं आहेत. यांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता परीक्षेसाठी. कारण जे काही वाक्य येतात ते पुस्तकातलीच येतात, पुस्तकाच्या बाहेरची काही येणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही पुस्तकाचा अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीने करताय तर तुमच्या मराठीसाठी स्कोरिंगसाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही पुस्तकाला सोडून दुसऱ्या इतर गोष्टीचा अभ्यासाकडे प्रयत्न करता किंवा वळता तेव्हा काय होतं? तुमचा मराठीचा अभ्यास सुद्धा कमी होऊन जातो. चला, त्याच्याबद्दल थोडक्यात मला वाटतं कळालं असेल, बरोबर. तर आज आपण आपला व्याकरण मध्ये आपण काय बघितलं? प्रयोग मध्ये काय बघितलं? पहिला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? क्रियापद कोणामुळे बदललं? कर्त्यामुळे. कर्मणी प्रयोग, क्रियापद कोणामुळे बदलतं? कर्मामुळे. आणि भावे प्रयोग म्हणजे क्रियापदात कोणताही बदल होत नाही, तुम्ही कर्ता बदला नाहीतर कर्म बदला. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.